नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सत्र 12 मध्ये आहोत आणि आता आपण भाग 2 मध्ये पुढच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. तत्व आणि नैतिक गुण यावरती आपण चर्चा करणार आहोत. पूर्वग्रहाबद्दल आपण एक खेळ खेळलो, त्याचा तुम्हाला विचार करायला सांगितला होता. श्री पराग तांदळेजी या सेशन मध्ये पण माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण पूर्वग्रहाबद्दल चर्चा करत आहोत. आधीच्या भागामध्ये जसं मी आत्ताच म्हटलं तसं एक खेळ खेळलो ज्याला ब्लाइंड फोल्ड गेम म्हणतात, आणि आपण चर्चा केली की कधी कधी आपण स्वतः पूर्वग्रह दूषित विचार सुरू करतो आणि काही वेळा तो इतरांच्या बोलण्यामुळे निर्माण होतो आणि आपण तथ्य न शोधता की फॅक्ट्स काय आहेत त्याच्यावरती विचार न करता आपण विश्वास ठेवतो. आता आपण पूर्वग्रहांवरती अधिक चर्चा करूया, कारण हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आधी बोलल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला पूर्वग्रह इतके आहेत की काही उदाहरणं लक्षात ठेवणं कठीण नाही आहे, इतकी उदाहरणं आपल्या समोर आहेत. फॉर एक्झाम्पल, एका मेळाव्यात एक तरुण एक अतिशय सुंदर सूचना देतो. ओके, मीटिंग असते, तो सूचना देतो, पण त्याच्याकडे त्याच्या वयामुळे दुर्लक्ष केलं जातं. का? कारण की तो तरुण आहे आणि तो अशी कशी सूचना करू शकतो. आणखी एक उदाहरण आहे की अत्यंत सक्षम नोकरी अर्जदाराला नाकारलं जातं. का? कारण की तो अतिशय साधे कपडे घालून तिथे इंटरव्ह्यूसाठी जातो, पण कमी पात्र पण श्रीमंत कपडे, अगदी ब्रँडेड कपडे घातलेल्या माणसाला मात्र कामावरती ठेवलं जातं. तिसरं एक उदाहरण आहे जे मी तुम्हाला देऊ इच्छिते की शाळेत काहीतरी हरवलं तर लगेच सर्वात गरीब व्यक्तीवरती संशय घेतला जातो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, जरी त्यांनी अगदी भूतकाळामध्ये नेहमीच तो प्रामाणिक आहे असं सगळ्यांना माहिती असलं तरी संशय पटकन त्या व्यक्तीवरती, त्या मुलीवरती घेतला जातो. तर आपण आता 2 मिनिटं इथे थांबणार आहोत, विचार करणार आहोत आणि तुम्ही अनुभवलेल्या उदाहरणांचा विचार करायचा आहे. कदाचित ते तुमच्यासोबत घडले असतील, कदाचित तुम्ही ते इतरांसोबत घडताना पाहिले असेल आणि नंतर तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्हाला ते सांगायचे आहे. ऑलराईट, मग आपण 2 मिनिटांनी परत येणार आहोत. पूर्वग्रह कधी कधी झालेला आहे अशी उदाहरणं तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे आणि सांगायचा आहे. व्हिडिओ 2 मिनिटांसाठी थांबवा आणि तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ पुन्हा सुरू ठेवा. ग्रेट, वंडरफुल. आय एम शुअर, म्हणजे हे दुर्दैवी आहे ॲक्च्युली, पण तुम्ही अनुभवलेल्या पूर्वग्रहांची काही उदाहरणं तुम्ही नक्कीच लिहिलेली असतील. तर आत्ता मी श्री पराग तांदळे आहेत त्यांना विनंती करते की पराग सर, तुम्ही काही उदाहरणं सांगू शकाल का आम्हाला? होय, आपण आपल्या आजूबाजूला अनेक पूर्वग्रह पाहतो. माझ्याकडे काही उदाहरणे आहेत. जसं की सर्वप्रथम एक ट्रॅव्हल एजन्सीच्या अकाउंटंटवर अनधिकृत तिकिटाची विक्री केल्याचा ठपका ठेवण्यात आला. कारण त्याच्याकडे तिजोरीची चावी होती. अच्छा, म्हणजे ते समजून घेतलं असं. आणि नंतर कळले की त्या एजन्सीचा जो मालक आहे तोच त्या घोटाळ्यामध्ये सामील होता. अरे बापरे. परंतु लेखपालाला सर्व समस्या आणि त्रास आणि पोलीस ठाण्यातील सर्व अग्निपरीक्षातून जावे लागले. बापरे, म्हणजे हा पूर्णपणे अन्याय झालेला होता की जस्ट त्याच्याकडे किल्ली होती म्हणून की तोच चोरी करणार आहे. अगदी बरोबर. इथे पूर्वग्रह असा आहे की अकाउंटंट म्हणजे लेखापाल, राईट, पैशाची फसवणूक करतात किंवा ते पैसे लुबाडतात. अच्छा, तर हा आपल्याला असलेला पूर्वग्रह आहे. बापरे. मी तुम्हाला आणखी एक या ठिकाणी पूर्वग्रहाचे उदाहरण देऊ इच्छितो. की जसे की एक शिक्षित मुलगी आहे आणि तिच्यावर जादू टोण्याचा आरोप करण्यात आला. अरे बापरे. कारण तिला ज्या मुलाशी लग्न करायचे होते तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्या पालकांनी तिच्यावरती जादू टोण्याचा आरोप हा केला होता. अरे बापरे. कारण की त्यांना असं वाटले की ती त्याच्याशी लग्न करत आहे किंवा तिच्या पैशांमुळे ती त्याच्या मागे लागलेली आहे. अरे बापरे. म्हणून त्यांनी, हे अतिशय दुःखद घटना आहे जर हे असं सत्य घडलं असेल तर, की अतिशय चुकीचा पूर्वग्रह आहे. अगदी बरोबर आहे. आणखी काही? येस. आणि त्यामागील पूर्वग्रह म्हणजे काय? स्त्रिया जादूटोणा करतात आणि गरीब मुली नेहमी ह्या पैशाच्या मागे लागतात. हा एक पूर्वग्रह आहे किंवा टॅग आहे. हा एक प्रकारचा पूर्वग्रह आहे, समाजाभोवती आपल्याला दिसतो. मी तुम्हाला आणखी अतिशय व्यावहारिक उदाहरण देऊ इच्छितो. की जेथे लग्नाच्या प्रस्तावादरम्यान लोक शहरी भागातील मुली आणि मुले कमी शिकलेले असले तरी ग्रामीण भागातील मुली
आणि मुलांपेक्षा जास्त शिकलेले असते तरी त्यांना पसंती देतात. म्हणजे अर्बन आणि रुरल एक प्रकारचा पूर्वग्रह आपल्याला दिसतो, कारण ग्रामीण भागातील ही मुलं किंवा मुली कमी हुशार आहेत असा पूर्वग्रह त्यांच्या मनात किंवा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. बरोबर. आणखी एक आहे किंवा ते शेती व्यवसायात शेती करतात, हे तर खरं हास्यास्पद आहे आणि हा एक पूर्वग्रह आहे जो आपण नेहमी विचार करतो. बरोबर आहे. म्हणजे त्यांची पार्श्वभूमी ते गावाकडचे आहेत की शहराकडचे आहेत ह्याच्यानुसार पूर्वग्रह आहे. किती हे चुकीचं आहे. थँक्यू. खूप छान तुम्ही उदाहरणं दिली आहेत. त्यामुळे आपण पाहतो की आजपर्यंत आपण न्यायाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुणवत्तेबद्दल चर्चा केली आहे, जी आपल्याला खरोखर सक्षम होण्यासाठी, सदाचरण आणि सरळ मार्गावर चालण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे न्यायी वागणं, न्याय्यपणे विचार करणं हे किती महत्त्वाचं आहे. अन्यथा न्याय न मिळाल्यास आपण काय करतो? आपण अन्यायकारकपणे वागतो आणि चुकीचे निर्णय घेतो. पण न्याय हा एकमेव गुण नाही ज्याची आपल्याला गरज आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर इतर अनेक गुण आहेत. उदाहरणार्थ सत्यवादिता, ट्रुथफुलनेस किंवा खरेपणा. तुम्ही नेहमी खरं बोलायचं, म्हणजेच नेहमी सत्य बोलण्याची सवय. मग सदाचरणाचा हा पाया आहे. आणि खरं तर खरेपणा हा सर्व सद्गुणांचा पाया आहे. तर पत्त्याच्या किल्ल्यांची आपण इथे कल्पना करूया. तुम्हाला माहिती आहे की आपण एकमेकांवर ठेवून असे पत्त्यांचे किल्ले बनवत असतो आणि मग जर तुम्ही खालून एक पत्ता काढला तर काय होईल? तर संपूर्ण ती जी काही किल्ला तुम्ही बंगला बनवलेला आहे पत्त्यांचा तो पडेल. आणि ते सत्य आहे. जर खरेपणा काढून टाकला तर आपल्यात असलेले इतर सर्व गुणही नाहीसे होतील. ओके. तर आता तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत ही वस्तुस्थिती जाणून घ्या आणि काही गुणांचं परीक्षण आपल्याला आता करायचं आहे की जर या गुणांमध्ये खरेपणा नसेल तर या गुणांचं काय होईल. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रेमाला जर खोटेपणा आणि लबाडीचा स्पर्श झाला तर त्याचं काय होईल? म्हणजे कोणीतरी म्हणतंय की अरे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खोटं बोलत आहे. मग त्या प्रेमाचं भवितव्य काय असू शकतं? किंवा फसवा माणूस, एखादा माणूस खूप फसवणूक करतो पण तो दयाळू आहे, असं असू शकतं का? मग ह्या प्रश्नांवरती तुमच्या पुस्तकातही ते दिले गेलेले आहेत. 2 मिनिटाचा वेळ घ्या, तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करा आणि मग आपण ही चर्चा जी आहे ती परत सुरू ठेवूया. ओके. तुम्हाला तो प्रश्न तुमच्यासमोर दिसतो आहे, त्याच्यावरती विचार करा. 2 मिनिटाचा वेळ घ्या आणि तुमचं उत्तर लिहा आणि त्यानंतर आपण त्याची चर्चा पुढे सुरू ठेवूया. वंडरफुल. आय एम शुअर तुम्हाला हे जे काही मुद्दे सांगितलेले होते तुम्ही तुमच्या नैतिक सक्षमता या पुस्तकामध्ये सुद्धा ते वाचत आहात. तर तुम्ही नक्कीच छान उत्तरं लिहिली असणार, त्याचा विचार केला असणार आहे. पण आता मी परागजींना विचारू इच्छिते की तुम्ही काय उत्तर लिहिलं आहे ह्याच्याबद्दल. ओके. छान प्रश्न आहेत मॅडम. प्रेम जसं आपल्याला माहिती आहे की एक शुद्ध आणि शक्तिशाली अशी भावना आहे. नक्कीच. आपल्यापैकी प्रत्येकाने ह्या प्रेमाची शक्ती ही आणि त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ती आपण अनुभवलेली आहे. बरोबर आहे. प्रेमाने अंतःकरण बदलतात, मन अधिक प्रबुद्ध आणि एकरूप होतात. की प्रेम ही एक प्रकार शक्तिशाली भावना आहे. पण जेव्हा प्रेमाला खोट्याचा स्पर्श होता किंवा खोटेपणाचा ज्यावेळेस स्पर्श होतो तेव्हा ते दूषित होते, बरोबर, अशुद्ध होते. खरंच आहे. अशा परिस्थितीत कोणतीही कृती केली म्हणजे केवळ हा एक शो ऑफ असतो किंवा दिखावा असतो. तर प्रेमाच्या कोणत्याही वास्तविक भावना त्यामध्ये नसतात. ती फक्त एक अभिव्यक्ती असते ज्याला बिलकुल अर्थ नसतो. आता एखादी व्यक्ती फसवी किंवा धूर्त असू शकते की नाही? होय, नक्कीच. एक शिकारीचा विचार करा. ओके. तो पक्षाला बिया देतो, पण ते प्रेमापोटी देत आहे का? नाही. तो दयाळू आहे का? तर नक्कीच नाही. तो खूप अपवित्र पद्धतीने हे प्रेम हे व्यक्त करत असतो. तो फक्त पक्ष्यांना पकडण्यासाठी तर येथे आणि त्यांची शिकार करण्यासाठी. तर आपण या उदाहरणामध्ये बघू शकतो की हे स्पष्टपणे प्रेम नाही, परंतु एक प्रकारचे फसवेगिरीचे कृत्य आहे. खरंच आहे, खरंच आहे. एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. आपण खरोखर आपल्या कृतींना
आपले हेतू पूर्ण करण्यासाठी सापळा बनवायचा नाहीये. हे खूप दुर्दैवी आहे जर असं घडत असेल तर. बरेचदा आपण खोटं बोलण्यासाठी हुशार आहोत असे दाखवण्याचा गोंधळ घालतो. आपण खूप हुशारीने खोटं बोलतो, त्याच्यामध्ये खूप वेळ वाया घालवतो. तुम्ही थोडं खोटं बोला आणि या सगळ्या गोंधळातून बाहेर पडा, त्यासाठी मी हुशार असायला हवं, राईट, की थोडंसं काहीतरी झालंय. आता ही एक चुकीची समज आहे, चुकीची धारणा आहे की जी व्यापक आहे सगळीकडे. आणि कधी कधी दुर्दैवाने कुटुंबात आपण अशा प्रकारे वाढलेलो असतो की काहीतरी गोंधळाची परिस्थिती आहे, पटकन खोटं बोलू, बाहेर पडूया. परंतु आपण पाहतो की प्रेमासारख्या कोणत्याही गुणातून सत्यता किंवा खरेपणा हरवला तर ती गुणवत्ता कमी होते, ते प्रेम खरं नसतं. म्हणूनच खरेपणा आपल्या सदाचरणाचा पाया आहे, हे इथे आपण समजून घेत आहोत. आता दुसरा गुण आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा. याचा अर्थ प्रामाणिक व्यक्ती कधीही फसवणूक करत नाही. मग लक्षात घ्या, खरेपणा जर या शब्दातून व्यक्त होत असेल तर प्रामाणिकपणा कसा असतो, तो आपल्या कृतीतून दिसतो. ओके, लक्षात येतंय. आणि हा आपल्या आत्म्याचा अत्यंत आवश्यक गुण आहे. आपल्या आत्म्याचे अनेक अद्भुत गुण आहेत ज्यांचे आपण आपल्या जीवनात आचरण करतो आणि ते करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. तो आपल्यात आहेच, नो डाऊट अबाउट इट, पण तो आपल्या दैनंदिन जीवनात व्यक्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यावरती आता आपण 2 मिनिटं विचार करूया. इंटरेस्टिंग आहे परागजी, की अप्रामाणिक व्यक्तीची कोणती वैशिष्ट्ये असे असू शकतील ह्याचं आधी आपण वर्णन करूया. ओके, की अप्रामाणिक व्यक्ती कसा दिसतो किंवा त्याचे काही गुणवैशिष्ट्य काय असतील ह्याची तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीचा इथे तुम्ही वापरात आणा. आणि इतरांबद्दल नकारात्मक विचार करणं हे योग्य नाहीये, परंतु अप्रामाणिक व्यक्ती कशी वागते ह्यासाठी तुमची कल्पनाशक्ती वापरा. कारण काय होतं की आपल्याला समजेल की आपण तर तसं वागत नाही आहोत ना. आणि नंतर एक मुद्दा आहे की चोरी करणे हा इतका भयंकर गुन्हा का आहे. चोरी करणे म्हणजे अप्रामाणिकपणाची सर्वात उच्च पातळी आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि पुन्हा चोरी अनेक प्रकारची केली असते, म्हणजे अनेक प्रकारे केली जाते, अनेक वेगवेगळ्या मार्गांनी लहान मोठी अशी ती चोरी असू शकते. पण मग हा एक भयंकर गुन्हा का होऊ शकतो, म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते आपण स्वतःसाठी का घेऊ नये. तर हा अप्रामाणिकपणा आहे, हे अप्रामाणिकपणाचे सार आहे. तर 3 मिनिटं घ्या, कदाचित 2 मिनिटं तुम्हाला कमी वाटतील या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, आणि तुम्ही या प्रश्नावरती चर्चा करा. तुम्हाला दिसतच आहे प्रश्न काय आहे, तुम्हाला कृती म्हणून हा प्रश्न दिसतो आहे, त्याच्यावरती तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि आपण परत येऊया. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही नक्कीच हे 2-3 जे प्रश्न विचारलेले होते त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आता मी परागजींना विचारते. परागजी, तुम्हाला काय वाटतं ह्या प्रश्नांबद्दल? ओके, अगदी स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात दुर्दैवाने, कधी कधी आपल्या कुटुंबातही किंवा विस्तारित कुटुंबामध्ये, आणि आपण जिथे काम करतो कामाच्या ठिकाणी, आणि आपण जर महाविद्यालयात जात असू तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कधी कधी अप्रामाणिक लोक नक्कीच भेटलेले असतील. तर त्यामुळे इथे लिहिणे हे खरं यावरती विचार करणं सोपं होते, परंतु त्याच वेळी हे एक प्रकारचे आत्मचिंतन देखील होते. अप्रामाणिक व्यक्ती नेहमी सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. तो कामे करण्यात खूप अनियमित असतो, तो बेजबाबदारही असतो. ही व्यक्ती बोलते काहीतरी आणि वागते काहीतरी, म्हणजे शब्द आणि कृती यामध्ये थोडासा फरक जाणवतो. वाव, म्हणजे खरंच तुम्हाला असं म्हणायचं आहे की खोटे बोलणे हा अप्रामाणिकपणाचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी राईट. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी खोटारडा असणे हे अप्रामाणिक माणसाचे वैशिष्ट्य आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या व्यक्तीचा खरा हेतू इतरांना कधीही कळू देणार नाही. ओके. नेहमी सत्य लपविण्याचा प्रयत्न करतात किंवा प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं जस्टिफिकेशन किंवा समर्थन दिलं जातं. बरोबर. हे तर खूप मनोरंजक आहे, कारण ते करण्यासाठी ते खूप सर्जनशील क्रिएटिव्हिटी पाहिजे, क्रिएटिव्हिटी
वापरतात. त्यामुळे खोटे बोलण्यातही सर्जनशीलता हे त्यांचं अशा व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे. अरे बापरे, म्हणजे खरोखरच हे सर्जनशीलतेचा, त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याचा संपूर्णपणे गैरवापर करतात. आणि तुम्ही अतिशय सुंदरपणे सांगितलं आहे की कोणत्याही अप्रामाणिक कृत्यासाठी ते सबबी सांगत असतात. म्हणजे काहीतरी की जसं की त्यांनी जे काही सांगितलंय खोटं असलं तरी ते बरोबरच आहे, असं करावंच लागलं, इतरांच्या भल्यासाठी ते मी करत आहे असंही ते म्हणू शकतात. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी खोटं बोललं तर हरकत नाही, जे ऍक्च्युली मला असं वाटतं की हे चुकीचा विचार आहे. बरोबर आहे? बरोबर. आणि ते त्यामुळे खूप अनियमित असतात आणि त्यांची जी काही उद्दिष्टे आहेत ते पूर्ण करू शकत नाहीत, कारण ते एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही असं मला तुमच्या उदाहरणावरनं कळलं. आणि ते नेहमी इतर गोष्टींच्या मागे धावत राहतात. तर ही देखील प्रॉबेबली एक कमतरता आहे. आणि मी म्हणेन की अप्रामाणिक लोक त्यांच्या आयुष्यात काही साध्य करू शकत नाही, कोणतीच विधायक उपलब्धी त्यांच्यामध्ये नसते. म्हणूनच त्यांचा स्वभाव जसं तुम्ही म्हणालात की विरोधाभास असतो, कृती एक बोलतात एक. करेक्ट. तर आता ते काहीतरी करतात, उद्या अगदी उलट करतात आणि मग त्यांच्यासाठी ते सबबी सांगत राहतात, मला असं करायचं नव्हतं पण नकळत झालं. एम आय राईट? येस, अगदी बरोबर. तर सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असताना ते इतकं खोटं बोलतात की एक खोटं लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलावं लागतं आणि हे सतत एक प्रक्रियेसारखं होऊन जातं, सिरीज तयार होते. त्यामुळे अप्रामाणिक व्यक्तींच्या जीवनात निर्माण होणारी आणखी खूप सारी एक कोंडी आपल्याला दिसून येते. खरंच आहे. तुम्ही म्हटल्याबरोबर, कारण एक अप्रामाणिक माणूस अनेक गोष्टी लपवतो, त्यामुळे पारदर्शकता नसते, म्हणजे ट्रान्सपरन्सीच नसते त्यांच्या वागण्यामध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्ही अप्रामाणिक व्यक्तीशी व्यवहार करता तेव्हा तुम्हाला पारदर्शकता दिसत नाही, कारण तो क्लिअरली तुमच्याशी बोलत नाही, कम्युनिकेट करत नाही. प्रत्येक गोष्ट लपवून ठेवली पाहिजे त्यांच्यासाठी, जेणेकरून व्यक्ती त्याला जे हवं आहे ते सांगू शकत नाही. आणि हे खूप वाईट आहे की बरेचदा लोक म्हणतात की गरिबी हे चोरीचं कारण आहे. हे खूप आय डोंट नो, ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. पण प्रश्न असा येतो की जर गरिबी हेच चोरीचं कारण असेल तर श्रीमंत लोक पण चोरी करताना दिसून येतात. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? अगदी विचार करण्यासारखा हा एक अतिशय मूलभूत प्रश्न आहे. ऍब्सोल्युटली. कारण जर गरिबांनी काही रुपये चोरले असं आपण जर म्हणतो, तर श्रीमंत व्यक्ती, जर गरीब काही रुपये, तर श्रीमंत व्यक्ती 1000 कोटींची चोरी करू शकतात. यू सी. तर मग खरोखर गरिबी हे चोरीचं कारण आहे असं आपण कसं म्हणू शकतो? अजिबातच नाही, आपण नाही म्हणू शकणार. हे तर एक नैतिक अपयश आहे असं मला वाटतंय. कारण व्यक्ती श्रीमंत असो की गरीब असो, त्यांनी काहीही फरक पडत नाही. एम आय राईट? अगदी बरोबर. खरे तर ते वैयक्तिक आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे, त्यावरती आधारित आहे. बरोबर. हे खरोखरच आहे. आपण बरोबर सांगितलं की गरिबी आणि श्रीमंती असे म्हणत नाही, तर ते मुळात फरक करत नाही. बरोबर आहे. ते व्यक्तीवरती अवलंबून आहे. पण मग प्रश्न असा पडतो की चोरी हा एवढा भयंकर गुन्हा का आहे, आणि जी गोष्ट दुसऱ्याची आहे ती आपण का घेऊ नये ह्याच्यावरती विचार करणं महत्वाचं आहे. ओके. तर इथे एक लहान मुलाचे आपण छोटंसं उदाहरण घेऊया. एक मूल काहीतरी करत आहे असं समजूयात. कदाचित त्याच्याजवळ एक लहान क्रेयॉन किंवा आपण त्याला रंगपेटी असं म्हणतो, त्यांनी रंगवत असेल आणि तो रंगवत आहे आणि दुसरा कोणीतरी तिथे येतो आणि त्याचे जे क्रेयॉन्स आहे, रंगपेटी आहे, ती घेऊन जातो. हे चोरीचं कृत्य आहे. त्यामुळे मूल तिथे रडायला लागलं. इथे मूल ज्या भावनांमधून जात आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे मोठ्या व्यक्तींचे पण तसंच असते. जर आपण एखादी अगदी लहान गोष्ट घेतली असेल, छोट्यातली छोटी गोष्ट आपण जर घेतली असेल, म्हणजे आपल्यासाठी कदाचित ती खूप छोटी आहे, पण जी आपण अत्यंत सहजपणे घेतली आणि खिशामध्ये टाकून निघून गेलो. परंतु इथे विचार करावा की त्या व्यक्तीसाठी कदाचित ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती. कदाचित कोणीतरी ती वस्तू आहे ती त्या व्यक्तीला भेट किंवा गिफ्ट म्हणून दिलेली असेल. कदाचित आई वडील किंवा आजी आजोबा यांच्याकडून त्याला ती गोष्ट मिळालेली असेल आणि ती वस्तू त्याला खूप सांभाळून ठेवलेली असेल. तर हे फक्त एक उदाहरण आहे. परंतु मग आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्तीने
आपली सर्वात मौल्यवान भेट किंवा वस्तू गमावली आहे त्याच्यावर चोरीचा हा खूप नकारात्मक प्रभाव पडत असतो. बरोबर आहे, बरोबर. पुन्हा जसं आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली आहे की आपण फक्त वस्तू चोरतो असं नाही, हे असं काहीतरी आहे की जे भौतिक देखील गैरभौतिक किंवा अभौतिक देखील आहे. नॉन फिजिकल वस्तू नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या कल्पना चोरल्या, आयडियाज चोरल्या की कोणीतरी एक चांगला आणि भव्य प्रकल्प करत आहे आणि त्याच्या कल्पना किंवा तिच्या कल्पना चोरल्या गेलेल्या आहेत आणि कोणीतरी असे म्हणतं की त्या व्यक्तीऐवजी त्याचं जे श्रेय आहे ते त्यांना द्यावे. अरे बापरे, कठीण आहे. वेल, याचा त्या व्यक्तीच्या विकासावर काय परिणाम होईल आपण याचा थोडा खोलवर विचार केला पाहिजे. अगदी अगदी. अर्थातच ती व्यक्ती हे कधीच विसरणार नाही असं मला वाटतं. आणि तुमच्याकडून एखादी गोष्ट चोरली गेली असेल तर ते तुम्ही कधीही विसरत नाही. करेक्ट. तो प्रभाव जो आहे तो तुमच्या मनावरती कायम राहतो की माझं हे काहीतरी होतं आणि ते कुठेतरी चोरीला गेलेलं आहे. करेक्ट. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणूनच IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ त्या आहेत, बौद्धिक संपदा कायदे आहेत. मग ते जगात का आहेत? कारण लोक चोरी करतात. राईट. आणि पुन्हा यात काही फरक नाही की एखादी व्यक्ती जिच्याकडे भरपूर अशा पदव्या आहे, डिग्रीज आहे, ज्याच्याकडे कोणतीही पदवी नाही, अजिबात फरक पडत नाही. इथे भेद होत नाहीयेत. तुम्ही अगोदर खूप सुंदरपणे नमूद केले, हे एक प्रकारचे नैतिक अपयश आहे, मॉरल फेल्युअर आहे. त्यामुळे लोकांना सरळ मार्गावर चालता येत नाही. चोरी न करण्याचे महत्व लोकांना समजू शकत नाही. करेक्ट. कारण त्यांना वाटतं हे खूप पटकन आपण करू शकतो. आणि ही खेदाची गोष्ट म्हणजे चोरीची सुरुवात छोट्या छोट्या कृत्यांपासून होते. एकदम मोठी चोरी होत नाही आणि मग हळूहळू हळूहळू ते मोठं 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 होत जाऊन कदाचित ते आणखीन मोठ्या पातळीवरती जातं. आणि प्रत्यक्षात ती एक सवय देखील होऊ शकते. येस, अगदी तुम्ही बरोबर म्हटलेलं आहे की एक अतिशय धोकादायक अशी ही सवय होऊ शकतं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोष्टी चोरण्यापासून ते कल्पना चोरण्यापर्यंत, म्हणजे वी कॅन इमॅजिन. तुम्हाला माहिती आहे की लोकांचं कार्य सर्जनशील कार्य असं असतं आणि मग नंतर मात्र इतरच कोणीतरी त्याचं श्रेय घेऊन टाकतं. अगदी खरे आहे, अगदी खरे आहे. आणि खरं तर दुसरा प्रश्न जो आपण थोड्या वेळापूर्वी विचारला होता की जी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीची आहे ती का घेऊ नये आपण, राईट राईट, किंवा असं करणं का चुकीचं आहे. तर आपण आधी चर्चा केली होती, यानुसार प्रामाणिकपणा हा आपल्या आत्म्याचा गुण आहे. येस. ओके. आणि म्हणून कल्पना करा की जर आपण एखाद्या अशा प्रकारच्या कृतीमध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये गुंतलेलो आहोत आणि त्याचा अर्थ आपल्या आत्म्याला धक्का बसला आहे, बापरे, आपले नैतिक संगोपन आणि आपला नैतिक विकास थांबणार आहे यामुळे. बरोबर. आपण स्वतःला नैतिक विकास, स्वतःचा जो नैतिक सक्षमता आहे किंवा नैतिक विकास आपण पूर्णपणे करू शकणार नाही आणि त्यामुळे हा भयंकर असा गुन्हा आहे. अगदी. तर चोरी करणे सर्वप्रथम आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की जर आपण एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट चोरली तर त्या व्यक्तीसाठी ते किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला खरोखरच माहिती नसते. कदाचित सर्वात लहान गोष्ट ही त्या व्यक्तीसाठी सर्वात मौल्यवान भेट किंवा स्मृती रूपाने असू शकते किंवा ताबा असू शकते. दुसरे म्हणजे लोक वस्तूच फक्त चोरू शकत नाही तर भावनांची देखील चोरी होत असते. उदाहरणार्थ सपोज एखादी वैयक्तिक कल्पना, नातेसंबंध, अभौतिक गोष्टी ज्यावर आपण अगोदर देखील थोडक्यात चर्चा केली ते देखील चोरू शकतात. आणि बौद्धिक चोरी तर अनेक वेळा घडते. बरोबर. त्याचा त्या व्यक्तीच्या जीवनावर कदाचित विपरीत परिणाम होऊ शकतो. हा एक भयंकर गुन्हा आहे आणि हा आघात त्याच्या स्वतःच्या आत्म्यावर देखील होईल आणि त्याच्या चेतनेला देखील हानी पोहोचवेल. बापरे. यापुढे जाऊन तो त्याच्या व्यक्तिमत्वाच्या साठी एक आध्यात्मिक धक्का देखील असेल. दुर्दैवाने ती एखाद्याची सवय किंवा त्याचे नशीब देखील बनू शकते. त्याची वैयक्तिक वाढ आणि आध्यात्मिक विकास हा पूर्णपणे रोखला जाईल किंवा थांबला जाईल. अरे बापरे. म्हणजे मला त्यात काहीतरी असं सांगावंसं वाटतंय इथे की इतकं मला आतून जाणवतंय की वास्तविक काही विचारवंत आहेत किंवा आपण समाजाची मशाल ज्यांच्या हातात आहे असे आपण शिक्षक, त्यांच्यात सुद्धा चोरी होते.
शिक्षक कल्पना, बौद्धिक गोष्टी चोरतात आणि मग काहीतरी लिहितात आणि आता केवळ आमच्यामुळेच साहित्यिक चोरी होत आहे, ज्याला प्लॅजरिझम असं पण म्हणतो, की ते शिकवावं लागतंय शिक्षकांना की हे करू नका. त्यात अनेक शिक्षक अडकलेले आहेत, इवन विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये अडकलेले आहेत. तर हे लज्जास्पद कृत्य आहे, हे खरंच आहे. आणि आमचा असा अंदाज आहे की आपले बहुतेक जे विद्यार्थी दर्शक आहेत ते सुद्धा मग पदवीपूर्व अभ्यासक्रम असोत किंवा पदवी अभ्यासक्रम असोत किंवा उच्च स्तर काही करत असतील, PhD करत असतील, खरोखरच साहित्यिक चोरी हे एक मोठं पाप आहे जे कोणीही ॲक्च्युली करू शकतं पण करू नये. तुम्ही दुसऱ्याच्या कामातून, कदाचित पेपरमधून प्रबंध त्यांनी लिहिलेले असतील किंवा पुस्तकातून काहीतरी घ्या, त्याला काही हरकत नाही आहे. पण मग म्हणा की ते अशा व्यक्तीचे आहे. रेफरन्सिंग किंवा संदर्भ देणे हे महत्त्वाचं असतं. आणि मग आपण चोरी कशासाठी करायची, गरजच नाही आहे. आणि मग इतरांनी काय केले आहे यावर आधारित तुम्ही तुमच्या स्वतःच्या नवीन कल्पना मांडणं गरजेचं आहे. तर ते संशोधन आहे, राईट. तुमचे स्वतःचे नवीन ज्ञान विकसित करायचं आहे. संशोधनाचा मूळ अर्थ हा आहे. अगदी बरोबर. त्यामुळे तुम्ही इतरांनी निर्माण केलेल्या ज्ञानाचा वापर करून त्या आधारे नवीन ज्ञान तयार करायचं आहे. ते अगदी परिपूर्ण आहे, अगदी ठीक आहे. चोरीचा केवळ त्या व्यक्तीवरच परिणाम होत नाही, कारण ज्यांच्या वस्तू किंवा कल्पना किंवा कार्य अत्यंत वाईट पद्धतीने चोरीला गेले आहे त्यांच्यावरती पण खूप आयुष्यभर ह्याचा वाईट परिणाम होतो, नकारात्मक प्रभाव पडतो. पण सगळ्यात वाईट म्हणजे त्यांनी अंतिम चोरी केली आहे त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो, म्हणजे ज्यांनी केलेली आहे चोरी. म्हणूनच हा एक भयंकर गुन्हा आहे जो तुम्ही मगाशी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. एक सर्वात वाईट गुन्ह्यांपैकी ह्याचा आपण एक विचार करू शकतो तो म्हणजे चोरी आहे. मग प्रश्न असा मला पडतो इथे की मग आपला मापदंड काय असावा. तुम्हाला माहिती आहे जर चोरी करणं इतकं भयंकर आहे तर मग तिथे आपण कुठला मापदंड ठेवावा, कुठला मापदंड असावा, प्रामाणिकपणाचं प्रमाण काय असावं. तर असं म्हणतात, मी तुमच्या या अभ्यासक्रमासाठी नैतिक सक्षमता पुस्तकातील संदर्भ देते, पुस्तकातून वाचत आहे की प्रामाणिकपणाचा दर्जा असा असावा की माणूस आपल्या शेजाऱ्याकडून चोरी करणार नाही. शेजारी का? कारण ते अगदी सहज उपलब्ध असतात, राईट. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्या सर्वात जवळची व्यक्ती असं म्हणायचं आहे. त्याऐवजी विस्तारित कुटुंब, त्याच्या आंब्याच्या झाडावर फळांनी भरलेली फांदी माझ्या घरी आलेली आहे असं म्हणून ते शेजारी. तर ते सगळं माझं होतं का, ते मी घेऊ शकतो का. म्हणून जेव्हा आपण शेजारी म्हणतो तेव्हा म्हटल्याप्रमाणे त्यात कुटुंबातील इतर सदस्यांचाही समावेश असतो असा तुम्ही विचार करायचा. त्यामध्ये कदाचित तुमच्या मित्रांचा समावेश असतो, त्यामध्ये तुमच्या सहकार्यांचा समावेश असतो, त्यात प्रत्येकाचा समावेश असतो. प्रत्येक जण इथे आपण सहकारी म्हणून मानलं पाहिजे. मग तेव्हा एखादा माणूस भुकेने मरत असला तरी त्याच्या शेजाऱ्याकडनं चोरी करणार नाही. ओके, हे खूप जास्त होतंय का? म्हणजे जो भुकेने मरत आहे तो ती चोरी करणार नाही. जर तिला माहित आहे की शेजारी खूप अप्रामाणिक आहे आणि चांगली व्यक्ती नाही आहे, मग असा विचार करणं कदाचित क्रूर आहे का असंही आपल्याला वाटू शकतं की अगदी भुकेने तळमळतोय, प्राण जातोय, पण आम्ही दुसऱ्यांची चोरी करणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? होय, जेव्हा तुम्ही ही प्रतिमा प्रत्यक्षित चित्रित करतात तेव्हा सुरुवातीला होय ती कदाचित क्रूरता वाटू शकते, परंतु मला खात्री आहे की आपल्याकडे आणखी स्पष्टीकरण आहे की जे तुम्ही आत्ताच केलेले विधान किती बरोबर आहे ते सिद्ध करू शकेल. अच्छा, ऑल राईट. म्हणजे मग ते स्पष्टीकरण तुम्हाला सांगावं लागेल, कारण की काय आहे, थोडंसं मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असणार आहे. ओके, नक्कीच नक्कीच. जर आपण अशा समाजाची कल्पना केली की जिथे व्यक्ती प्रामाणिक असेल, प्रत्येक व्यक्ती हा जो प्रामाणिक असेल, ठीक आहे. जर ही आदर्श परिस्थिती संपूर्ण आपल्या आजूबाजूला समाजात जगात निर्माण झाली आणि आपण नवीन आणि चांगल्या समाजाबद्दल ज्यावेळेस बोलत आहोत त्यामुळे हे सर्व लोक प्रामाणिक आहेत अशी कल्पना केली तर अशी परिस्थिती कधीच उद्भवणार नाही. करेक्ट. म्हणजे सगळेजण
प्रामाणिक आहे त्यामुळे तिथे कोणीही भुकेने मरणारच नाही, ही वेळच येणार नाही. नक्की नक्की. कारण प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला असेल, प्रामाणिकपणे ते जाऊन मदत मागतील किंवा आणि मदत ज्यावेळेस मागितली जाईल त्यावेळेस ती प्रामाणिकपणे मदत ही देखील दिली जाईल. ग्रेट ग्रेट. तर येस, त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रामाणिकपणा एक आपण मानके सांगितलं महत्वाचं आहे. राईट. सो हे मापदंड, सो खरोखर एक अतिशय आश्चर्यकारक मुद्दा होता. इथे आपण मापदंडांबद्दल बोलतोय, मानकांबद्दल, म्हणजेच मापदंड जसं मी म्हटलं त्याच्याबद्दल बोलतोय की ते समाजामध्ये रुजले पाहिजेत. जसं तुम्हाला म्हणायचं आहे, ज्या समाजामध्ये हे एक प्रमाण आहे तिथे भ्रष्टाचार नाही. ओके, भ्रष्टाचार नसेल तर कोणीच गरीब होणार नाही, बरोबर, सगळ्यांना व्यवस्थित मिळेल. त्यामुळे गरिबीचे मूळ कारण दूर होईल. त्यामुळे मग प्रत्येकाच्या गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या जातील. तर खरोखरच हे एक मापदंड असायला पाहिजे. आपण मापदंड हे आयुष्यात ठेवायला पाहिजे. त्यामुळे खरेपणा आणि प्रामाणिकपणा हे दोन मूलभूत गुण आहेत जे आपल्याला आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जोपासले पाहिजेत, जेणेकरून आपण सरळ मार्गावर चालण्यास सक्षम व्हावे. पण नंतर प्रामाणिकपणा आणि खरेपणा हा या म्हणजे या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही गुण आहेत, ह्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करणं इथे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. थँक्यू व्हेरी मच परागजी. खूप चांगली इथे आपण चर्चा केलेली आहे प्रामाणिकपणा आणि खरेपणाबद्दल. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण लगेचच भाग 3 मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत हा विचार तुमच्या मनात असू दे की प्रामाणिकपणा आणि खरेपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आता पुढचे जे गुण आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.